नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास गोवर या आजाराच्या 50,000 केसेस सापडलेल्या आहेत आणि मागच्या एका महिन्यामध्ये 19,000 केसेस सापडलेले आहेत। एक आमचं सगळ्यांचं बालरोग तज्ञांचं असं निरीक्षण आहे की भारतामध्ये ही गोवर वाढायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रामध्येही आम्ही केसेस या आता रुटीनली बघतोय। म्हणून गोवरची पुढे साथ टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता या गोवर लसीकरणाबाबत आणि गोवर आजाराबद्दल ही जागरूक होण्याची वेळ आहे। आपण सर्वसामान्य लोक आपल्या मुलांना गोवर होऊ नये किंवा ही गोवरची साथ येऊ नये म्हणून काय करू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे लसीकरण। तर या लसीकरणामध्ये एक थोडीशी गडबड आहे की 9 महिन्याला आणि 15 महिन्याला आपला जो राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत MR म्हणजे गोवर आणि रुबेला ही लस मिळते। तर एक माझा पहिला सल्ला राहील की तुम्हाला जर परवडत असेल 100-150 रुपये जर तुमची खर्च करण्याची तयारी असेल तर 9 महिने आणि 15 महिन्याला तुम्ही प्रायव्हेटमध्ये खाजगीमध्ये MMR म्हणजे मिझल्स मम्स रुबेला म्हणजे गोवर गालफुगी आणि रुबेला या 3 आजारांची जी एकत्रित लस मिळते। दुसरं एक आहे की 4.5 ते 5 वर्षाला एक बूस्टर द्यायचा असतो गोवरचा, तो आपल्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये मोफत मिळत नाही। तर तुम्हाला 4.5 ते 5 वर्षाच्या आसपास खाजगीमध्ये जवळच्या बालरोग तज्ञाकडे जाऊन तुम्हाला ही लस घ्यायला हवी। साधं पहिले तुम्ही हे घ्या की जर तुमच्या मुलाला ताप आणि पुरळ जर असेल तर जवळच्या बालरोग तज्ञाला तुम्ही लगेच जाऊन दाखवा। हे गोवर असू शकतं आणि ते इतर मुलांनाही पसरू शकतं। त्याच्यासोबत ताप, सर्दी, खोकला, डोळे येणे हे एक गोवरचे मुख्य लक्षणं असतात आणि गोवरमुळे न्यूमोनिया होतो। न्यूमोनियामुळे मुलांचा मृत्यू होतो आणि आजही भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये बालमृत्यूचं एक कारण आहे गोवर। जवळपास 1975 पासून गोवरचं लसीकरण सुरू आहे, तरीही अजून पूर्ण गोवर संपलेला नाही। लस अत्यंत प्रभावी आहे। कोविड काळामध्ये आपण जे मुलांना गोवर लसीकरणासाठी बाहेर काढलं नाही त्याची हे सगळे दुष्परिणाम आहेत। तर हे टाळायचे असतील तर मी सांगितलेल्या गोष्टी करा आणि आपल्या ओळखीच्या नातेवाईकांना, मित्रांना, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, म्हणजे गोवरची जी साथ येणार आहे ती टळू शकेल। धन्यवाद।